नमस्कार प्रेक्षको, आचार्य 90 FM यवन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, आपल्या आज नवीन सेगमेंट आपण सुरू करतोय कायद्याचं बोला. आणि याआधी सुद्धा आपल्याकडे बरेच ॲडव्होकेट्स येऊन गेले, पण आज मॅडम आलेल्या आहेत आणि आपण त्यांचं स्वागत करूया. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट चेतना कुरवावकर मॅम. मॅम नमस्कार, वेलकम टू आचार्य 90 FM. खूप धन्यवाद. मॅमचं थोडंसं एक इंट्रोडक्शन थोडंसं करून देईल. शी इज बीन ॲडव्होकेट अँड शी इज द डायरेक्टर ऑफ अ प्रायव्हेट लिमिटेड company in Mumbai and trained in self-defense and taught for past 30 years in various schools, colleges and institutions and NGOs. She has hold various positions like she is the president of Bharat Vikas Parishad Chembur for 2 consecutive terms. Then she was a member of Central Board of Film Certification, Censor Board ज्याला आपण म्हणतो, जिथं आपल्या फिल्म्सना सगळी परवानगी मिळते. So she is the member of the Central Board of Film Certification, treasurer of Chembur Education Society and वाईस प्रेसिडेंट ऑफ बीजेपी महिला मोर्चा फॉर साऊथ सेंट्रल मुंबई. मॅम, खूप तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. आणि जसं शैलेश सरांनी सांगितलं की यू वुड बी इन्व्हायटेड अँड वुड बी इंटरव्ह्यूड, सो आय रिअली फील ऑनरेबल टू इन्व्हाइट यू अँड टू कंडक्ट स्मॉल पॉडकास्ट रिगार्डिंग दिस कायद्याचं बोला. मॅमचं बरंच हे तर थोडं त्यांचं इंट्रोडक्शन झालं, बट आय हॅव अ कपल ऑफ पेजेस. म्हणजे त्यांचा CV एवढा मोठा आहे. शी इज बीन टू कराटे, शी इज इन टू आर्ट, शी इज इन टू स्पोर्ट्स. तर ह्या सगळ्याचा धांडोळा आपण या मुलाखतीच्या दरम्यान घेणार आहोत. मॅम, सो शॅल वी स्टार्ट विथ व्हॉट वुड यू लाईक टू, म्हणजे हाऊ यू ब्रॉटअप, म्हणजे तुमचं बॉर्न अँड ब्रॉटअप ते थोडं जाणून घेऊया की तुमचं अपब्रिंगिंग एवढं सुंदर झालंय थ्रू युअर फॅमिली. सो वुड लाईक टू स्पीक अबाउट युअर फॅमिली फर्स्ट. या आय वुड लाईक टू स्टार्ट की मी गुजराती आहे, गुजरातहून आहे. बडोद्याला माझं वाढ झाली. जन्म माझा नैरोबीला झाला, केनिया, कारण माझी आई तिकडे होती. आणि तिथून मग पूर्ण माझं एज्युकेशन जो आहे तो बडोद्याला झालं. इट हॅज बीन अ न्यूक्लिअर फॅमिली, म्हणजे मी आई वडील अँड द ओनली चाइल्ड. तर लहानपणापासून म्हणजे माझे वडील जसे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, पण त्यांनी त्याच्या अगोदर सायकोलॉजीमध्ये त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे आणि बेसिकली इंटू चाइल्ड सायकोलॉजी. सो ही बिलीव्ह दॅट एका मुलीना किंवा मुलांना कुठे फरक नसताना, म्हणजे फरक इक्वालिटीने वी शुड बी ब्रॉट अप. आणि कुठेही त्यांनी मला कुठे थांबवलं नाही. जिथे जिथे माझी आवड होती तिथे तिथे मला एनकरेज केलं. म्हणजे लहानपणापासूनच आय हॅव बीन इन टू सो मेनी ऍक्टिव्हिटीज आणि स्पेशली इन टू आर्ट. कारण 3.5 वर्षापासून मी आर्ट करत होते आणि तिथे क्लासेस होते ते 6 वर्षानंतर घेत होते. तर त्यांनी त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही सुरू करा आणि तिथपासनं त्यांनी लहान मुलांना घेणं सुरू केलं. आणि खूप वर्ष मी पेंटिंग ऑल्सो. सो आफ्टर दॅट माझं थोडं म्हणजे शाळेत तर होतोच, अभ्यास करावा लागतो. आय यूज टू बी गुड इन स्टडीज. पण त्याच्यानंतर माझं कराटेमध्ये थोडी माझी आवड झाली, कारण आम्ही कलकत्ताला गेलो होतो आणि तिथे मी खूप मुलांना एकत्र कराटे करताना पाहिलं. सो आय फेल्ट की नाही, मला हे काहीतरी शिकायचं. तेव्हा कराटे आहे असं पण माहिती नव्हतं की याला कराटे म्हणतात किंवा हे मार्शल आर्टचं फॉर्म आहे. तर परत आल्यावरती मी वडिलांना सांगितलं की मला हा फॉर्म शिकायचंय, जो होता मला अट्रॅक्ट केलंय, मला शिकायचंय. मग शोधून काढलं, तिथे क्लासेस होते. अँड नाउ वी नो की कराटे इज सो मच इम्पॉर्टंट फॉर सेल्फ डिफेन्स. विल कम टू दॅट ऑल्सो. सो स्पोर्ट्समध्ये पण तुमचे बरेच अचिव्हमेंट्स आहेत. शॉर्टपुटमध्ये तुम्ही फर्स्ट इन बरोडा डिस्ट्रिक्ट लेवल कॉम्पिटिशन, देन कबड्डी, हँडबॉल, व्हेरियस स्पोर्ट्स यू हॅव ट्राईड इन युअर लाईफ. सो हाऊ वॉज द स्पोर्ट्स जर्नी? It started from your school, right? It started from school. And we had a very good, म्हणजे मी कॉन्व्हेंट एज्युकेटेड आहे, पण तिथे स्पोर्ट्सना खूप महत्व दिलं जायचं. आणि आमचे टीचर्स पण फार छान होते, म्हणजे जे आम्हाला एनकरेज करायचे. सो एक एक करून आम्ही म्हणजे पार्टिसिपेशन करत गेलो. आणि मला बेसिकली आवड असल्यामुळे आम्ही खूप प्रत्येक स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेशन होतं. आणि त्याच्यात बेसिकली कबड्डी वॉज माय फोर्टे. तर कबड्डी पासून मग आम्हाला हँडबॉल इंट्रोड्यूस केलं गेलं, जे नवीन स्पोर्ट होतं. आणि त्याच्यानंतर मग मला वाटलं की हँडबॉल इज समथिंग आय शुड परस्यू. सो ते मी ऑलमोस्ट नॅशनल लेवल पर्यंत आमचं सिलेक्शन झालं फॉर द फर्स्ट एशियन.
त्याच्यानंतर पॅरेलली कराटेमध्ये पण माझं प्रशिक्षण चालू चालू होतं होतं, हा. आणि मी मुंबईत यायची सारखी फॉर ट्रेनिंग, कारण जरी बरोड्याला ट्रेनिंग होती पण हा. आमचे मेन Matches will be happening in मॅचेस मुंबई. तेव्हा चांगले जे आमचे मेन इन्स्ट्रक्टर्स जपानहून आणि यायचे हा. ते मुंबईत जास्त Okay. यायचे. सो दे वर नॉट व्हेरी मच इन टू की बरोड्याला कधीतरी यायचे. सो आय यूज टू कम टू बॉम्बे आणि इथे येऊन मी ट्रेनिंग घ्यायची. ओके. आणि त्याच्यानंतर 85 मध्ये आमचे नॅशनल्स आले. हा. सो आय स्टूड फर्स्ट ते नॅशनल्स जिंकले मी. मग आय वॉज इन्व्हायटेड टू जपान आणि ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम दे सेड की यू कॅन कम ट्रेन अँड कम फॉर युअर ब्लॅक बेल्ट. या सो मॅमची कराटे विषयीची अचीवमेंट्स मी सांगते. 3rd डिग्री ब्लॅक बेल्ट फ्रॉम जपान शी हॅज अचीव्ड. सर्व्ड ॲज ऑनरेबल सेक्रेटरी फॉर ऑल इंडिया Shotokan Karate Federation for 2 consecutive terms, the national and state level referee in tournaments, national champion in 1985, which she mentioned, yeah. And first student from Gujarat and first lady from India for that Shotokan Karate. What is it, ma'am? Shotokan Karate? शोटोकान कराटे इज अ स्टाईल. हा. कारण कराटे जसं आपण म्हणतो की मार्शल आर्ट आहे, हा. तसं इट इज अ स्टाईल Okay. ऑफ कराटे. हा, हा. So it has all originated and we have been the masters are all in Japan basically. हा, हा. पण आपण जसं म्हणतो हा. की आपण भारतीय म्हणून आपल्याला खूप गर्व असावं Right, की right. हे सगळे मार्शल आर्ट्स हा. चा उद्भव किंवा म्हणतो की हा. ओरिजिनॅलिटी इट इज फ्रॉम केरला, केरला. Yeah, ज्याला yeah. आपण कल्लरी पयतू म्हणतो, हा. तिथून त्याचा उद्भव झाला. आणि हा. जेव्हा हे आपले बौद्ध मॉन्क जे यायचे बरोबर. त्यांनी मग पुढे जाऊन बाहेर जाऊन त्याचा प्रचार केला. प्रचार. आणि त्याचं मग जे काय आपण म्हणतो की प्रॉपर हे जपानमध्ये झालं Mhm. कराटेचं. कराटेचं. ओके. आणि शोटोकान इज वन स्टाईल ऑफ कराटे, हा. सो विच हॅज बीन. आणि आज भारतात त्याचं खूप मोठं हे आहे, मोठ्या प्रमाणाने त्याचं म्हणजे स्टुडंट्स पण भरपूर आहेत. हा. आणि इट इज अ व्हेरी वेल नोन फॉर्म ऑफ Mhm. मार्शल आर्ट. ओके. Yes. मॅम, यू हॅव बीन सो लॉंग इन दिस फील्ड. आता सध्या परिस्थिती स्पोर्ट्सची खूप चांगली आहे. वी वॉन द वर्ल्ड कप ऑल्सो आणि लेडीज वर्ल्ड कप म्हणजे ते Yes. आपल्यासाठी किती अभिमानास्पद आहे. सो आताचं म्हणजे तुमच्या वेळची कंडिशन आणि आताची कंडिशन त्यात खूप बदल झालेला आहे. सो हाऊ यू इट इज प्रोग्रेसिव्ह ऑफकोर्स. सो हाऊ यू लुक ॲट इट ॲज अ थर्ड अंपायर? आय वुड लाईक टू Yeah. टॉक ऑन दिस. म्हणजे माझं एक हे Yeah. आहे की जेव्हा मी कराटे सुरू केलं तेव्हा खूप कमी मुली, म्हणजे माझ्या क्लासमध्ये जर 30 मुलं होती तर 3-4 मुली होते. आणि तेव्हा एक आई म्हणून माझी म्हणजे शी वॉज अ लिटल थोडं हे की कसं होईल की 30 मुलं आहेत आणि 4 मुलींनी करावं. पण मग दोघांनी हे केलं वडील की तिला शिकायचं आहे आणि इट इज अ गुड फॉर्म ऑफ सेल्फ डिफेन्स जे गरजेचं आहे. तर तेव्हा खूप लोकांचं एक हे होतं की कसं का ती कराटे शिकते, एवढे स्पोर्ट्स आहेत मुलांमध्ये, मुलांबरोबर. आणि मोठी होऊन म्हणजे एक चुकीचं काय म्हणतो हे होतं कंपनी प्लस आता कराटे म्हणजे नाही म्हणजे मसल्स फॉर्म होईल जे चुकीचं आहे की असं काहीच होत नाही. इट्स अ व्हेरी नॅचरल फॉर्म ऑफ आर्ट. तिथे आम्ही वी डोंट यूज एनी आपण म्हणतो की वेट्स अँड ऑल्सो मसल्स बनायचे. वी हॅव टू बी सपल. सो इट इज अँटी गोइंग टू जिम अँड ऑल. सो हे चुकीचं. पण घरी येऊन माझ्या वडिलांना सांगायचे लोक, म्हणजे जे कोणी वेलविशर्स म्हणू शकतो की जे काय की अरे तुमच्या मुलीशी लग्न कोण करणार पुढे जाऊन. ते म्हणाले ते खूप पुढची गोष्ट आहे, पण तिला आवड आहे. तर आम्ही म्हणजे त्यांनी खूप मला एनकरेज केलं, परमिशन दिली, एनकरेज पण केलं. सो आय फील की तेव्हाची जी परिस्थिती होती बघण्याची आणि आजच्या दिवशी प्रत्येक आई वडिलांना आणि पेरेंट्स फील इट इज नेसेसरी, स्पेशली त्यांच्या मुलींनी की काहीतरी सेल्फ डिफेन्स शिकावं. सो इट हॅज प्रोग्रेस्ड वेल. आणि मला असं वाटतंय की प्रत्येक मुलीनी ऍट सम पॉइंट, कारण हे मात्र आपण म्हणतो शारीरिक नाहीये, ही एक ट्रेनिंग जी आहे ती मानसिक पण आहे. सो दॅट एक मानसिकता निर्माण करणं माणसात की मी घाबरायचं नाही मला. मी आय हॅव टू बी फिअरलेस यु नो ऍज अ लेडी. असं नाही की मी पुरुष आहे म्हणून मी घाबरायला नको आणि मी स्त्री आहे म्हणून मला घाबरायला पाहिजे. जे घाबरायला दॅट नीड्स टू चेंज. अजून पण खूप आपण आता मुंबईत आहोत म्हणून एवढं जाणवत नाही,
पण बाहेर जर Once you आपण go to गेलो rural areas, रुरल you find एरियाज that. किंवा बाकी काही स्टेट्स मध्ये तिथे हे जाणवतं. हा. सो विच माइंडसेट आय फील की It has to बदलायला be इट हॅज टू changed. चेंज. Yes, ma'am. I will take a short break here. कायद्याचं बोलामध्ये आपण ॲडव्होकेट चेतना कोरगावकर यांच्याशी संवाद साधतोय. छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM your own radio. Acharya 90 FM 90 FM. आफ्टर द शॉर्ट ब्रेक आज कायद्याचं बोलामध्ये ॲडव्होकेट चेतना कोरगावकर मॅडम यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. मॅम, यू हॅव बीन वर्किंग अ लॉट इन सेल्फ डिफेन्स फील्ड, सो वी विल डिस्कस ऑन दॅट स्ट्रेट अवे. पास्ट 30 years you have been going as a trainer or visiting various schools, colleges and institutions and NGOs. So how was that experience and how you turned into that? We need to train the students. You True. can speak on that. सी गेटिंग ट्रेनिंग अवर सेल्फ. हां. आणि ॲट सम पॉइंट मला वाटलं की जे काय माझी शिक्षा आहे की जे काय मला शिकवलं Yeah, गेलंय दॅट आय शुड बी शेअरिंग विथ सोसायटी. Society. कारण लहानपणापासून मला शिकवलं गेलं की जे काही आपल्याला मिळतं हा. त्याचं थोडंफार आपण सोसायटीला समाजाला परत द्यावं. सो ॲट सम पॉइंट मला वाटलं की आय नीड टू गिव्ह बॅक अँड दॅट इज ओनली इन द फॉर्म ऑफ ट्रेनिंग किंवा शिक्षण, म्हणजे Yeah. कराटेचं जे काय मी शेअर करू शकते. राईट. सो पहिले तर मी क्लासेस सुरू केले, हां. म्हणजे आपलं बालमोहन शाळेत, Okay. किंग जॉर्ज आणि असे अच्छा. खूपशे साऊथ नेपेन्सी रोडवरती हा. पण होते क्लासेस. Okay. आणि चेंबूरला आपल्या 2 क्लासेस होते. अच्छा. तर मी क्लासेस सुरू केले आणि चांगला प्रतिसाद मिळाला. मुलं यायला लागली. त्याच्यात स्पेशली माझं फोकस होतं की मुलींनी जास्त शिकावं, हां. यावं आणि शिकावं. हां. आणि नंतर मग मला कळलं की जसं आपलं प्रोग्रेस झाला तसं मुलांचं 8वी 9वी झाली का प्रत्येक आई वडील म्हणतात की आता अभ्यासावर लक्ष दे, हां. कारण अजूनही अभ्यास Is टेक्स a प्रायोरिटी. priority, हां. सो अभ्यासावर लक्ष दे. Right. सो खूप मुलांचं, आणि हे इट्स अ लॉंग ड्रॉन प्रोसेस, म्हणजे 7-8 वर्ष निघून जातात ब्लॅक बरोबर. बेल्ट मिळेपर्यंत. हां. तर मला वाटलं की खूप मुलं इंटरेस्टेड नाहीयेत. प्लस जे कोणी येत होते ते हा. बेसिकली मुलं होती, लहान हा, मुलं लहान होती, मुलं. किंवा अप टू 7th 8th स्टँडर्ड. तर मला वाटलं हे गरजेचं आहे हा. की आपले वर्किंग लेडीज जे आहे ऑफिसला जातात, हा. जे रात्री उशिरापर्यंत परत येतात, हा. 11-12 वाजता परत येतात. हम्म. दुसरं आहे की कॉलेज गोईंग गर्ल्स आहेत, हां. आणि बाकी जे मुली नाईट ड्युटी आहेत, पण नाईट ड्युटी आहे, स्टाफ नर्सेस आहेत. डॉक्टर्स. या. सो आय फेल्ट इट वॉज मोर इम्पॉर्टंट. हम्म. आणि त्यांना वेळ नाहीये की रोज येऊन 2 तास ट्रेनिंग करावी. हां. सो आय फेल्ट वी शुड हॅव सेल्फ डिफेन्स वर्कशॉप. हां. आणि वर्कशॉपला मी प्युअर सेल्फ डिफेन्स, हम्म. म्हणजे आपलं जेव्हा मुलं येतात, मुली, कोणी आता आपल्या हा. रस्त्यावर जातोय, कोणी त्रास दिलं, Right. कोणी मागणं धरलं, हो, हो, हो. कोणी, म्हणजे आपण बरं. आपलं संरक्षण केलं कसं करू पाहिजे. शकतो. हा. सो दॅट वॉज मोर इम्पॉर्टंट. हां. तर मी त्या हिशोबाने 2 तास, 1.5 तास, 2.5 तास किंवा अर्धा दिवस हा. असे वर्कशॉप सुरुवात केली. ओके. आणि प्रत्येक, म्हणजे मला जिथे जिथे बोलवलं गेलं, हां. म्हणजे कॉलेजेस मध्ये बोलवलं गेलं, हा. मग बाकी आपले जे रोटरी क्लब्स हा. आहेत, लायन्स Lions क्लब Club आहे, आहे. Right. बाकी पण NGOs होते. आणि आपले एक आम्ही उद्योगिनी म्हणून मोठे हो, हो, आहे, मिनल तिथे ताईंचं. मिनल हा. ताईंनी तिने पण बोलवलं. आपल्याकडे पण त्या येऊन गेल्या. या, मिनल या. ताई. तर मिनल ताईच्या वर्कशॉपला इनफॅक्ट आय वुड से की खूपच चांगला अनुभव झाला. ओके. की 75 लोकांनी पार्टिसिपेशन केलं, अच्छा. आणि त्याच्यात 4 वर्षाची मुलगी होती आणि हा. 75 वर्षाची पण वृद्ध हो. महिला होती हो. ज्यांनी पार्टिसिपेट केलं. हम्म. म्हणजे हे खूप चांगलं एक अनुभव आला Right, मला. right. हो. की कारण एवढ्या कसं सिनियर सिटीजन्स फार आता ते लोक रस्त्याने बरोबर आहे. एकटे जातात, मग Yes. त्यांचं पर्स घेतली Yes, जाते, yes. चेन ओढली चेन जाते. ओढली हे जाते. फार हल्ली इन्सिडेन्सेस Yes. वाढलेले आहे. किंवा रादर घरात असतात ज्येष्ठ नागरिक किंवा बरोबर आहे. सिनियर सिटीजन जे स्टे ॲट होम, सो रॉबरीजचं प्रमाण सुद्धा खूप झालेलं बरोबर आहे. आहे. कारण ते ऑल यंगस्टर्स आर वर्किंग अँड दे ओल्डीज आर ॲट होम, सो ते प्रमाण थोडं जास्ती वाटतं. येस, येस. सो सेल्फ डिफेन्स इज Self नेसेसरी फॉर देम defense. ऑल्सो. Very true. And second thing is की काय होतं हम्म. की जनरली आपण म्हणतो की मुलींना जेव्हा यू आर कोणी तुम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न केलं हा. किंवा सम अटॅक इज देअर, हा. तर सायकोलॉजिकली मुली यू गिव्ह अप.
हा म्हणजे काय होतं की घाबरून जातात राईट आणि घाबरण्यामुळे मग तुमचं काहीच म्हणजे यू हॅव नो हा. स्ट्रेंथ टू फाईट बॅक. So that is most important. When I हाँ. take workshops, हाँ. I tell them I have lectures. तर इंटरॅक्टिव्ह होतं. मग तेही त्यांचे काही ते शंका असतात, काही ते डाऊट्स हाँ. असतात, विचारतात. की त्यावेळेला न घाबरता हा तुम्ही त्याचा सामना कसं करायचा, तुम्ही कसं त्याचं म्हणजे तुमच्याकडे आता तेव्हा हाँ. तुमच्याकडे काही शस्त्र वेपन नाही नसतात. हा राईट सो व्हॉट इज तुमचे शस्त्र काय असावे. हा म्हणजे साधं तुमच्या पेन असतं हा आणि पेन असतं, तुमची हँडबॅग असते, हा. तुमच्याकडे इवन मी म्हणते नेहमी मुलींना जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी जाता जिथे तुम्हाला एकटं यावं लागतं हा. किंवा तेव्हा ऑलवेज एक पेपर स्प्रे ठेवावं हातात. Okay, हा. मोबाईल बॅगेत ठेवा आणि पेपर स्प्रे हातात हातात ठेवा. कारण मोबाईल नेहमी हा. हातात Right, असतंच. right, right. पण त्यावेळेस जेव्हा तुम्हाला वाटतं की कुठे Someone is काही following समवन you. इज फॉलोईंग किंवा कुठे एकटा रस्ता आहे, एकांत आहे, तिथे यू शुड ऑलवेज दॅट्स द फर्स्ट वेपन जिथे यू कॅन सेव्ह युअर सेल्फ. दुसरं आहे की ओके माझ्याकडे शस्त्र आहे, हँडबॅग आहे, पेन Pen आहे, आहे. सगळं आहे, पण त्याचा उपयोग कसा करायचा. हा. आता कोणी मोठा 6 फुटी असेल त्याला मी पोटावर पेन मारली तर त्याचा उपयोग नाहीये. राईट बरोबर आहे ना. तर काय कुठे वापरायचं, कुठे असे तुमचे बॉडी पार्ट्स आहेत, जसं तुमचा डोळा आहे, इथे नेकचे काही पॉइंट्स आहेत, हा. तुमचे म्हणजे काही जेनेट ग्रोइंग रिजन आहे, हा. जिथे जिथे तुम्ही अटॅक करू शकता, जिथे मोस्ट इफेक्टिव्ह होईल. हा कारण आपण अज्युम करतो आणि टू सम एक्सटेंट खरे हा. की फिजिकली वी मे बी अ लिटल वीकर बरोबर टू सम एक्सटेंट समटाइम्स, समटाइम्स बट वी हॅव टू मेक यूज ऑफ अवर जे टेक्निक म्हणतो. राईट कराटे इज नॉट ओनली अबाउट स्ट्रेंथ, हा इट इज अ Technique. कॉम्बिनेशन ऑफ स्पीड, टेक्निक अँड स्ट्रेंथ. ओके सो जे आम्हाला शिकवलं जातं, हा कारण आपल्या हातात जो काही ताकद आहे हा ती आपण एका वेळेला पूर्ण शरीराचा आपण जो उपयोग करतो बरोबर सर्टन अँगल्स, हम्म. त्या पंचनी एक माणूस मरू शकतो ऍट द राईट स्ट्रक ॲट द राईट पॉइंट. राईट पॉइंट सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून ही ट्रेनिंग गरजेची आहे. Right. पण जेव्हा आपण मी सेल्फ डिफेन्सचे वर्कशॉप्स घेताना हा. मी त्यांना नेहमी सांगते की यू शुड बी अवेअर फर्स्ट थिंग. बरोबर आपण समोरचा unaware कसा आहे, समोरचा हा. कसा आहे. Right, right, हा. अँड यू शुड बी ऑलवेज प्रिपेअर्ड. Prepared. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हम्म. अँड विदाउट गेटिंग अफ्रेड यू शुड बी एबल टू फेस Face, द हा. सिच्युएशन. देर आर सर्टन केसेस की मुली FIR करायला सुद्धा घाबरतात की कुठे जाऊन बरोबर आपलं आहे. रजिस्टर करणं पोलीस स्टेशन मध्ये बरोबर आहे. जाऊन गरजेचं आहे. बरोबर. देर आर स्टील आय वुड लाईक टू आस्क की रुरल कंट्री, आपण मगाशी बोललो की रुरल एरियाज आणि मुंबईमध्ये म्हणजे अर्बन सिटीमध्ये फार डिफरन्स आहे. सो व्हॉट इज एक्झॅक्टली द डिफरन्स बिटवीन रुरल एरियाज, गर्ल्स फ्रॉम रुरल एरियाज अँड गर्ल्स फ्रॉम अर्बन एरियाज? सी द बेसिक डिफरन्स इज एज्युकेशन. ओके, आता सध्या रुरल एरियाजलाही जसे आपण गुजरात, महाराष्ट्र म्हणतो, हा. तिथे एज्युकेशन इज आहे. रिचिंग, हा. हॅज रिच्ड अँड मेनी अदर स्टेट्स इट हॅज स्टार्टेड रिचिंग. हा. पण तरीही एक आई वडिलांचं जे काही सायकोलॉजी असते टुवर्ड्स मुली, आपले Right. मुंबईत तुम्ही मुलींना रात्री 12 वाजता पण घरी येतात, हो. बट रुरल मध्ये इवन मुलींना, कारण सातच्या आय एम घरात. ऑल्सो पार्ट ऑफ ऑर्गनायझेशन अच्छा. नियर इंदोर, खतेगाव, Okay, हा. विच इज बेसिकली अंडर एम फॉर सेवा. तर त्यांच्या अंडर शाळा आहेत. अच्छा. सो आय एम पार्ट ऑफ दॅट वेअर माय अंकल हॅज इन्व्हेस्टेड ॲज अ एन्डोमेंट फंड केलंय. तर तिथे सुरुवात झाली होती हार्डली 40 मुलींशी, आणि हे काम करतात रुरल एरियाजला जाऊन, जिथे अच्छा. या मुलींना अभ्यास म्हणजे शाळेसाठी हा. सोडत नाही, तिथे Right. त्यांना कन्व्हिन्स करून आणतात. आणि आता तिथे आपल्याकडे 400 मुली झालेल्या Wow. आहेत. सो दिस इज द डिफरन्स. त्यांना Difference, कन्व्हिन्स हा. करून आणावं लागतं हा. आणि की बाबा शिक्षण करा. करा. आणि दुसरं आहे की बाहेर कुठे कामावर जायचं असेल, कुठे नोकरी मिळत असेल दुसऱ्या शहरात, हा. तर तयार होत नाही लवकर. सो आता जे काय माझं आता थोडंफार लिगल नॉलेज आहे, बिकॉज आय बिकम अन ॲडव्होकेट. हा. आय जस्ट परस्यूड आफ्टर कोविड. ओके. सो तिथे मला असं वाटतंय की आता माझं एक दुसरं एक हे चालू आहे हा. की मेकिंग दॅम अवेअर. कारण आज माझं एक एम्फसिस आहे की प्रत्येक कॉलेज आणि शाळेमध्ये हा. ICC गठीत असावी, विच इज मॅन्डेटरी. पण एक ICC जे इंटरनल कंप्लेंट्स कमिटी म्हणतो, बाकी जे काही
पोस्टचं आहे आपलं ते सगळे कमिटीज कंपल्सरी आहेत विच इज प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट टू चिल्ड्रन. सो दीज आर बेसिक थिंग्स जे गठीत असावे प्रत्येक, आणि ह्या माध्यमाने मी एक सांगू इच्छिते की हे असावे प्रत्येक शाळा आणि कॉलेजमध्ये विच वुड हेल्प ऑल दी स्टुडंट्स एज वेल एज त्यांचे जे काय तुमचे लेडीज स्टाफ आहे, मेनली लेडीज स्टाफ, इव्हन तुमचे हेल्पर्स जे आहेत, कारण असे खूप घटना घडतात शाळेत आणि मुली आणि हे लोक दे आर नॉट रेडी टू कम आउट. पण हे जे तुमचे कमिटीज आहेत दॅट वुड हेल्प देम लोकली टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम्स. आणि सेकंड थिंग इज मला वाटतं की मुलींनी आज तरी खूप बदलाव आलेला आहे, पण तरीही इफ यू सी ऑल ओव्हर इंडिया द नंबर ऑफ पर्सेंटेज ऑफ दी रेप जे काय होतात, रेप केसेस किंवा जे काय बाकी सेक्शुअल हॅरेसमेंट, त्याच्यातलं व्हेरी स्मॉल पर्सेंटेज इज बीन रेकॉर्डेड. कारण आज पण आई वडील किंवा एक सोशल प्रेशर जे म्हणतो आपण, आणि सोसायटी सोशल प्रेशर की मी जाऊन सांगितलं तर माझं काय होईल. पण मला वाटतं ते न करता म्हणून हे जे सगळी लोक आहेत जे अँटी सोशल म्हणतो एलिमेंट्स, त्यांना एक वाव मिळतो, त्यांना एक एनकरेजमेंट मिळतं की मी काहीही केलं आणि तिला धमकवलं की तू केलंस तर मी तुझा व्हिडिओ व्हायरल करेल किंवा तू हे असं केलंस तर मी तुला तुमचं हेच म्हणजे मी बघेल की तुमचं सोसायटीमध्ये नाव खराब होईल. हे ह्या गोष्टीला न घाबरता आणि बळी न पडता मला वाटते की मुलींनी पुढे यावं आणि हे रिपोर्ट करावं. आणि आता खूपशे आपले जे लॉज आहेत ते प्रो विमेन आहेत, प्रो लेडीज आहेत, तर नक्कीच दखल घेतली जाईल आणि नक्कीच त्याच्याबद्दल जे काय त्याची शिक्षा आहे ते अंडर इच सेक्शन जे आपले आहेत दॅट वुड बी, आय एम शुअर अँड आय एम कॉन्फिडंट की दॅट वुड हेल्प. लॉज बद्दल मला तुम्हाला अजून बोलतं करायचं आहे, पण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. प्रेक्षको, कायद्याचं बोला या सेगमेंटमध्ये आज ॲडव्होकेट चेतना कोरगावकर मॅम यांना आपण आमंत्रित केलं आहे. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM या ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. वेलकम आफ्टर द शॉर्ट ब्रेक. यू आर लिसनिंग टू आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण कायद्याचं बोला या सेगमेंटमध्ये ॲडव्होकेट चेतना कोरगावकर मॅमना आमंत्रित केलेलं आहे. मॅम, आता लॉज बद्दल तुम्हाला विचारायचं आहे की काही लॉज महिलांना बऱ्यापैकी माहिती नसतात, कारण कधी कसं होतं, प्रसंग आला की त्याला कसं रिॲक्ट व्हायचं. यू साईड इन बऱ्याचशा ह्याच्यात सांगितलं की आपण यू आर नॉट प्रिपेअर्ड की आय एम गोइंग टू बँक, आय एम गोइंग टू कुठे वेडिंग फंक्शनला जातोय आणि तरी घरात एकटं राहतोय. आता कारण की मगाशी आपण जसं म्हणालो की सिनियर सिटीजन्स किंवा जो पॅरेंट्स आहेत ते घरात राहतात आणि त्यांचे मुलं अब्रॉड राहतात. दॅट इज ऑल्सो अनदर पॉइंट की घरात राहून सुद्धा आपली सेफ्टी कशी हे केली पाहिजे. तर लॉज आहेत आणि काही इंटेंट त्यांचा असा पण असतो की इंटेन्शन त्यांचं असं असतं की ती केस एवढी वर्षानुवर्ष चालणार, इट विल बी डिलेड, मग ते फास्ट फोर्समध्ये होणार नाही, मग ते गुन्हेगार मिळतील की नाही आणि मग त्यांना प्रॉपर शिक्षा होणार की नाही, एवढं सगळं करून मला काय त्याचा फायदा, माझंच नाव खराब होणार, हे सगळे टेंट्रम्स त्यांच्या डोक्यात असतात. सो वुड लाईक टू पुट सम मोर लाईट ऑन दॅट. फॉर द सेम रिझन की लॉज भरपूर आहेत पण नॉर्मल सिटीजन्सना त्याची अवेअरनेस नाही किंवा त्याची जाण नाहीये. त्याच्यासाठी मी सांगू इच्छिते की लॉज भरपूर आहेत आणि ते काय की डिटेल मध्ये मी सांगणार म्हणजे माझं तासभर मी बोलू शकते त्याच्यावर. बट ओनली थिंग इज दॅट फर्स्ट थिंग की एक अवेअरनेस की लॉज आर ऑन अवर साइड बेसिकली फॉर लेडीज अँड फॉर दी सिनियर सिटीजन्स. देर आर मेनी अमेंडमेंट्स विच हॅव बीन मेड आणि जे काही आपल्या फायदेशीर आहेत. आणि आज जर तुम्ही आज एक आणखीन व्हॉट वुड से बेनिफिट आहे की यू कॅन इव्हन फाईल युअर FIR ऑनलाईन. ऑनलाईन पण तुम्ही टाकू शकता. असं आपल्याला वाटतं की आय हॅव हर्ड लोकांना सांगणं की पोलीस स्टेशनवर गेल्यावर ते लोक दखल घेत नाही आणि पोलीस थोडं रिलक्टंट असतात की मी नोंदणार नाही कारण त्याच्या पुढे त्यांची खूप कार्यवाही सुरू होते. सो इट्स अ जनरल थिंग आणि थोडंफार खरं पण आहे. सो देर इज अन दिस फॅसिलिटी टू फाईल युअर कंप्लेन FIR ऑनलाईन.
दुसरं आहे की सिनियर सिटीजनसाठी जे घरी हा. असतात, बरोबर. आय वुड डेफिनेटली से, कारण देर आर 2 थिंग्स. हा. एक तर ती घटना झाल्यानंतरची कार्यवाही, हा. आणि दुसरं प्रिव्हेन्शन जे म्हणतो. हा. अँड आय एम मोर फॉर प्रिव्हेन्शन अच्छा. ऑफ अ क्राईम देन रादर फॉर ते नंतरची तर आहेतच बरं. लीगल हा. जी काय आहे Process, आपली right. प्रक्रिया आहे ती. पण आय ऑलवेज इव्हन से हा. की एक सीसीटीव्ही असावा सिनियर सिटीजन. अच्छा. कारण सीसीटीव्ही असल्यामुळे हा. जे नेमकं कोणी- काय झालंय? नेमकं हा. काय होतं की ते जेव्हा चोर येतात, एक तर इट वर्क्स एज अ डेटरंट, म्हणजे हा. ते घाबरतात राईट की राईट. सीसीटीव्ही आहे हा. ह्या घरावर किंवा आजूबाजूला आहे, हा. तर एक करण्याच्या आधी ते लोक घाबरतात. ओके. एक कुठचे तरी म्हणजे हा. एक चुकीचं काय ते Right, म्हणजे रॉबरी का जे हा. काय. जे बरं. दुसरं एक आहे की सिनियर सिटीजन्सनी कुठलाही, आता मी सायबर ह्याच्यावर हा. जात नाहीये, पण बरं. फिजिकल जे म्हणतो अच्छा. की Robbery यू शुड किंवा नॉट, हा. इज की कोणाही अनोळखी माणसावरती तुम्ही विश्वास ठेवू नये. किडनॅप केसेस सारखं. हा. कोणी बरं, अनोळखी आपण होतो ना, कोणी पटकन तुम्हाला सांगतं हा. की मुलाचं ऍक्सिडेंट झालं, मुलाचं हा. हे झालं, नॉट ओनली ऑन फोन, हा. फिजिकली ह्या गोष्टी घडलेल्या घडलेलं आहेत. आहे. सो आय वुड रादर से की डू नॉट फॉल फॉर ऑल दिस. हा. सेकंड थिंग इज ॲज फार एज लेडीज आर कन्सर्न, आता सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस हा. म्हणा बरं. किंवा बाकी जे हा. आहेत लॉज, हे सगळे लॉज आर इन प्लेस हा. अँड दे आर व्हेरी व्हेरी प्रो लेडीज आय वुड से. अच्छा. हा. आणि जसं आता मी मगाशीच म्हटलं की बरं. पॉश आहे, हा. दॅट इज फॉर चिल्ड्रन, हा. अँड देर इज अदर थिंग फॉर लेडीज, Okay. अदर जो सेक्शन्स आहेत ते. बरं. हा. सो विच वी शुड बी अवेअर ऑफ, हा. अँड आय एम इन द प्रोसेस बरोबर. हो. ऑफ फॉर्मिंग दिस बरोबर. ग्रुप एक फोरम. हा. forum राईट. where we are making them aware of all their legal rights. And I've also given lectures on this, On this, yeah. going to other inner wheels and all club मध्ये जाऊन दिले. राईट. आणि ऑल्सो अबाउट दी what would you say की एक is that, second is how would you protect your Yourself, interest, yourself. हा. ह्या दोन गोष्टी आहेत. Right. म्हणजे वन इज द सेल्फ डिफेन्स पार्ट, पण मुलींचं रिलेटेड, सिनियर सिटीजन रिलेटेड, हो, आणि अँड लहान सेकंड मुलांचं. इज युअर लिगल राईट्स Legal rights. अँड हाऊ यू कॅन गो अबाउट इट. हा. बिकॉज आज सगळ्यात जास्त प्रॉब्लेम तिथे होतोय की जसं तुम्ही बरोबर एक्झॅक्टली म्हटलं की ही प्रक्रिया जी लॉची आहे लॉची. ती खूप वर्ष टाइम कन्झ्युमिंग आहे. टाइम कन्झ्युमिंग आहे. हा. पण तरीही आता थोडा फरक आलेला आहे. ओके. थोडे हे जे आपण जे म्हणतो की हे क्रिमिनल केसेस अंडर हा. पॉश आहे की रेप केसेस आहे का सेक्शुअल हॅरेसमेंट हा. आहे, असं बायफर्केशन दे आर फास्ट ट्रॅक ओके. अँड देर इज अ इम्प्रुव्हमेंट इन दॅट. सो आय डोंट थिंक की आपण कोणी घाबरावं ह्याच्यासाठी या गोष्टीसाठी, हा. आणि किंवा- नक्कीच हा, yes, डिले करावं. Right, डिले right. करावं. नक्की. नाव आता आपण मुलाखतीच्या शेवटी आलेलो आहे, तर सामाजिक कार्य अपार्ट फ्रॉम हे तर सगळं सामाजिक कार्यच बरंच आहे. सेल्फ डिफेन्सला तुम्ही खूप प्रमोट करता आहात, पण अदर देन दॅट यू आर होल्डिंग व्हेरियस पोझिशन इन व्हेरियस इन्स्टिट्यूट. तर Okay. अदर देन दिस तुम्ही काय तुमचं सामाजिक कार्य आहे आणि ते तुम्ही कसं म्हणजे बरंच म्हणजे फॅमिली सांभाळता, हे सगळं इकडे तिकडे सेमिनार्स न जाता, That's right. तर तुम्ही कसं हँडल करता? माझं मी म्हणजे सुरुवात केली मे बी पहिलेपासूनच माझं होतं. Okay. शाळेपासूनच आम्ही कॅम्प्सला जात होतो गावात, आणि गावात जाऊन आम्ही खूप अच्छा. मदत करत होतो. म्हणजे हा. लहानपणापासूनच मला एक म्हणतात ओढ आहे की मला काहीतरी करावं. जसं मी हा. म्हटलं हा. की समाजाला आपण परत पण द्यायचं असतं. हा. तर एक आहे की, आणि हे मी सांगू पण इच्छिते की जे काय मी आतापर्यंतचे सेल्फ डिफेन्स वर्कशॉप्स केले हा. ते निशुल्क केलेले आहेत. आय हॅव नॉट चार्ज Charged, okay. बिकॉज आय फील दॅट इट इज अ सर्व्हिस To the फॉर विच आय society. शुड नॉट चार्ज द सोसायटी. Okay. सेकंड थिंग इज की मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा भारत विकास परिषद पासून ऍक्च्युअल फॉर्मल जी म्हणतो सुरुवात right, केली right. ती, तर तिथे मी अध्यक्ष पण राहिले. आधी मी मेंबर होते, Okay. आणि त्याच्यानंतर खूप काय काय आम्ही उपक्रम केले. हा. आणि त्याच्यात सर्वात जास्त मला वाटतंय की आम्ही पर्यावरण अच्छा. संबंधित जी माझी दुसरी एक आवड आहे की मला खूप वाटतं की पर्यावरण आता आपण हा. वाचतो पाहतो की कुठून कुठे चाललेलं आहे, Right, right. आणि ते खूप गरजेचं आहे की ऍट स्मॉल लेवल्स हा. आपण आपल्या सोसायटीत, आपल्या घरी, आपल्या हा. बिल्डिंग मध्ये सुरुवात करावी. Right. आणि तेच आम्ही केलं. हा. म्हणजे आम्ही मग आपल्या आषाढी एकादशीला तुळशी वाटप करत अच्छा. होतो. Okay. मग आम्ही ते क्लॉथ बॅगचं हो. म्हणजे आपण प्लास्टिक
मुक्त जे म्हणतो हो, वसुंधरा, right. तसे हा. आम्ही खूपशे असे आणि आज तर उपक्रम मृदा केले दिवस आहे. आणि Yes. बरोबर आहे मातीचं. तर येस चांगल्या दिवशी आपण भेटलो. येस येस अगदीच. आणि मला असं वाटतंय की त्याच्याबद्दलही आपल्याला खूप कॉन्शियस राहायची गरज आहे. आणि मी म्हणत नाही की मोठ्या प्रमाणाने Platform आपण वर, ह्या हा. करू शकतो, Right. पण आपल्या परीने जे काय आपण Right. आहे घरात जे कंपोस्टिंग करतो, हा. बाकी जे आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हम्म. तर ते आम्ही छोटे छोटे उपक्रम बरोबर. केले ते हा हा, म्हणजे तेच वेस्टेज आपला असतो घरातला कचरा बरोबर आहे. जो ड्राय आणि बरोबर हे आहे. ते आपण बरोबर वेगळं आहे. सेग्रिगेट करू शकतो. Correct, Right. correct. ते आहेच. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता खूपशी आता काही गोष्टी आहेत, आता लॉ पण केलेला आहे, हा. तर लोक येतात म्हणजे हा. जे अगदी आपण म्हणतो की गरिबी रेखाचे ज्यांना एक हा. लॉयर पण अफोर्ड होऊ करू शकत शकत नाही, नाही, right. ती लोक पण येतात. मग For त्यांना पण consulting, मी हा. फॉर कन्सल्टिंग छोट्या गोष्टी असतात, फॅमिली मॅटर्स असतात, हा. हे असतात. मग मी त्यांना थोडंफार आय गाईड देम. Okay. दॅट इज द वे आय फील की हा. मी हे करू शकते माझी सेवा. हा. आणि कुठे गरज असेल तर मग लॉयरचं पण हे मी करून देते, प्रॉपर प्रोफेशनल जे Yes. आहेत तसं त्यांची संधी करून देते, ज्याच्याने त्यांचं चांगलं पुढे होईल. काम चालणं होईल. आणि अजून एक मुलांबद्दल आहे की हा. एज्युकेशन वाईज मला खूप वाटतं की जेवढं आपलं एज्युकेशन, जेवढी आपली लिटरसी रेट वाढेल, तेवढे हे खूपशे आपले प्रॉब्लेम सामाजिक जे आहेत ते आपोआप दे विल डिसअपियर, दे विल गो. बरोबर. हो. सो दॅट इज वन वे आय फील वी एनकरेज इज बाय, म्हणजे मी करते इज बाय हो. मे बी हेल्पिंग स्टुडंट्स, म्हणजे नक्कीच, छोट्या हो. गोष्टी, आणि फीज एवढ्या आहेत, प्रमाणात मोठ्या प्रमाणात तुम्ही करताय. नाही फीज आहेत, हे आहेत, छोट्या गोष्टी आहेत हा. जे आपण प्रत्येक जण करू शकतो. हा. आणि शाळेत पण जिथे मी चेंबूर एज्युकेशनशी असोसिएटेड आहे तिथे पण भरपूर लोक आहेत. हा. आज आपण जर कोणाकडे गेलो की चांगलं आपलं कार्य आहे, हा. तर आपल्याला हेल्प करायला फायनान्शियली कोणी मागे, म्हणजे सगळेच पुढे येतात. Right. आणि मला एक खूप चांगला अनुभव आहे त्या हा. बाबतीत. Okay. किती आपण म्हणू की नाही आपल्या सोसायटीमध्ये लोक समाजात हे करत नाही, पण हा. मला नेहमी चांगला अनुभव आलेला आहे वा. की लोक, तुम्ही चांगलं कार्य करताय हा. तर लोक तुम्हाला मदत करायला तयार आहे. नक्कीच. आणि ह्याच ह्यांनी मी पुढे गेलेली आहेत. हा. म्हणजे एक तर स्पोर्ट्स आहेत, म्हणजे हा. जे मी नेहमीच एनकरेज करत असते हा. प्रत्येक ठिकाणी. शाळेत पण आम्ही खूप काय काय उपक्रम करतोय, हा. ज्याच्यानी जे लिगल साईड आहे, सेल्फ डिफेन्स आता करतोय आपण, वर्कशॉप्स आहेत, बाकी मुलांचं आहे. हा. आणि भारत विकास थ्रू आम्ही ते पण करून घेतलं हा. की काही शाळेत वर्कशॉप्स केले की जिथे ब्लड ग्रुप आहे, बेसिक हेमोग्लोबिन आहे, हा. जी आज खूप मोठी अनिमिया गोष्ट आहे. मुक्त भारत जे म्हणतो, हा. ते हेमोग्लोबिनची खूप कमतरता असते. स्पेशली जे आपले मुलं जी आहे, जी हा. कम फ्रॉम द लोअर स्ट्रेटा बरोबर. हा. सोसायटीचे, हा. तर त्यांच्यासाठी आम्ही भारत विकासकडनं फुकट मुफ्त अच्छा. आहे, म्हणजे फ्री हे करून घेतलं. हा, dialysis ब्लड वगैरे. डायलिस नाही, चेकअप, चेकअप ब्लड, हेमोग्लोबिन हे सगळं करून घेतलं, ज्याने खूप फायदा झाला. आणि त्याच्या पुढे मग जी काय ट्रीटमेंट आहे हा. ती पण त्याच्याबद्दल पण आम्ही पुढे हे Awareness केले की करता. कसं आपण एनिमिया मुक्त करू शकतो. ऍटलीस्ट आपली शाळा, आपला परिसर. इवन So, कोविड ह्या- फॉर कोविड ऑल्सो कोविडच्या वेळेला पण आम्ही कामं केली. आम्ही ज्या वस्ती आहे जिथे हा, पोचू लोकांना शकत पोचू शकत नाही, तिथे आम्ही जाऊन त्यांना पूर्ण किट किट्स दिले. किंवा पूर्ण शिधा म्हणजे देणं. त्यांना 6 लोकांचं 10-15 दिवसाचं रॅशन जे हा, म्हणतो, ration, हो. ते सगळं आम्ही पॅकेट्स दिले. Okay. ते भारत विकास परिषदकडनं आम्ही ते उपक्रम केले होते. खरं. तुमच्या आणि- धर्मात हा, बोला. सो हे सगळं आम्ही जेवढं होतंय तेवढं तेवढं आम्ही करू करू शकतो. शकतो हा. आणि करावं असं खरंच वाटतं ते मला. जे तुमचं वाक्य आहे, सेवा परमो धर्म, ते तुम्ही मूर्तिमंत जगता आहात आणि तुमचा फार अभिमान आहे. आणि सिद्धिविनायका चरणी अशीच प्रार्थना केली की तुम्हाला उत्तम आरोग्य, आयुष्य मिळो आणि तुम्हाला खूप तुमच्याकडून सेवा कार्य हो. खरं, आणि आपण जे समाजाला देतो ते दुप्पट तिप्पट ह्याने आपल्याला अगदीच. मिळतं, त्याचाही तुम्ही अगदीच. उल्लेख केला. मॅम, तुम्हाला भेटून खूप छान वाटलं आणि एक इन्स्पिरेशनल आहात तुम्ही. खूप थँक्यू फॉर धन्यवाद. कमिंग Not at all. And I am also very happy. Thank you, Acharya 90 FM, for Yes, sir. inviting me.
आणि आय विश यू ऑल द बेस्ट Yes, की ma'am. तुम्ही पण खूप छान उपक्रम करताय Yeah. अँड आय विश की असंच तुम्ही पुढे जावा Right. अँड विश यू ऑल द व्हेरी येस वी नीड युअर ब्लेसिंग थँक्यू सो मच थँक्यू सो आज कायद्याचं बोला सेगमेंटमध्ये ॲडव्होकेट चेतना कोरगावकर मॅम आपल्या सोबत होत्या. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM रेडिओ. थँक्यू.